नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय सिंथॉल लाईम फ्रेश स्पेशल पार्टनर अल्पनलिबे जज जेलीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. अगबाई सासूबाई झी मराठीवर सुरू होत आहे आणि अशा वेळेला आपण सासूबाई आणि सूनबाई यांना बोलता करणार आहोत. आजपर्यंत श्री आणि सौ यांच्याशी आपण गप्पा मारल्या. आता जरा सासू सुनेचं नातं कसं आहे तेही शोधण्याचा प्रयत्न करूया आणि गप्पा कशा रंगतात तेही अनुभवूया. घाटकोपर पश्चिम भटवाडी या परिसरात आलेले आहोत. सासूबाईंचं नाव आहे दीप्ती दिगंबर नलावडे आणि सुनबाईंचं नाव आहे राधा संकेत नलावडे. चला जाऊन भेटूया नलावडे कुटुंबाला. माझ्या आणि माझ्या सासूबाईंचं सांगायचं गेलं तर आमचं नातं खूप प्रेमळ आहे, जिव्हाळ्याचं आहे. कोणतीही गोष्ट लहान मोठी असेल पण त्या मला विचारून करतात, त्याचं मला खूप आनंद आहे. मला कधी जाणवलंच नाही की त्या माझ्या सासू आहेत करून. मी देवाकडे हीच प्रार्थना करते की त्यांनी पुढे सुद्धा मला असाच सपोर्ट करत राहावं. बोलण्यासारखं वाईट असं दोघींमध्ये काहीच नाही आहे. अवगुण पण आम्ही आता लिहिले आहेत अवगुण, ते तुम्ही बघा मान्य. नमस्कार. घ्या उखाणा. श्रावणात पडतात सरीवर सरी, संकेतरावांचं नाव घेते राधा ही बावरी. काय सांगता, राधा बावरी आहे. त्याच्यासाठी बावरी आहे. हो, द्या ओळख करून. हे माझे मिस्टर संकेत नलावडे. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. हा माझा धाकटा दीप. नमस्कार. ती माझी जाऊबाई, नमस्कार. माझी मम्मी, हो हो माझे पप्पा, नमस्कार. त्या आमच्या आत्याबाई आणि माझी आत्ते नणंद नमस्कार. आणि हे सगळ्या शेजारी आमचे. नमस्कार सगळ्यांना. आणि हे वेद आणि व्यास हो माझे. बरोबर. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. खूप वर्षांनी असा योग आलाय की सुनबाई आणि सासूबाईंबरोबर गप्पा मारायच्या. कसं वाटतंय? खूप छान वाटतं. छान वाटतंय. बर, तुमचं बालपण कुठलं? अंधेरी. आई तुमचं बालपण कुठलं? आमचं वडील पोलीस इन्स्पेक्टर, त्या कारणाने विंचवाचं बिराट पाठीवर. वडील जिथे ज्या गावी डहाणू, पालघर, मुरबाड, कल्याण, तिथे तिथे आम्ही लास्टला आम्ही मुरुड, जंजिरा. आणि मग मुंबईत तुम्ही कधी आला? मुंबईत लग्नानंतर मुंबई पाहिली. लग्नानंतर. त्याच्या आधी तुम्ही कधी मुंबईला? नाही नाही. बर. आणि तुम्ही अंधेरी? अंधेरी. तुम्ही घाटकोपर. हो. मग काय मेट्रो झाल्यावर भेटला का? नाही, मग मेट्रोच्या आधीच भेटलो. कसे काय? त्यांचे आणि आमचे गुरु एकच आहेत. तर आम्ही तिथे प्रवचनला गेलो होतो, तर तिकडे त्यांनी मला पाहिलं. काय झालं सासूबाई? गुरूंच्या इथे लाईन असायची, त्या लाईन मध्ये मला दर्शन झालं सुनबाईंचं. म्हटलं नाही, ही मला सून म्हणून हवी. म्हणजे लाईन मध्ये उभं असताना लाईन न मारता लाईन मीच मारली. अरे वा. आणि मला ती आवडली. आवडल्यानंतर तिच्या आईकडून मी नाव, जन्मतारीख वगैरे सगळं घेतलं आणि त्यांचा फोन नंबर घेतला आणि म्हटलं मला ना तुमची मुलगी आवडली आहे, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करते. मुलगा म्हणाला फोटोवरून मी पसंत करणार नाही, असं मुलाचं हां म्हणणं हां होतं. मुलाचं म्हणणं. आणि मग बघायला जायचा योग, पण आमच्या नणंदबाई, जाऊबाई सगळ्यांना घेऊन आज 15 माणसं रूमवर त्यांच्या जाण्यापेक्षा आम्ही म्हटलं नाही, सुनबाईनाच आपल्याकडे येऊ दे. तुम्ही आम्हीच इकडे आलो होतो बघायला. हो. पण त्या दिवशीच बोलला दोघे एकमेकांशी? हो, म्हणजे त्या दिवशी आम्ही बोललोच नाही, कारण फॅमिली होती तर बघणं झालं फक्त. म्हणजे इनफॅक्ट त्यांनी बघितलंच नाही, त्यांची मान खालीच होती. हळूहळू बघत होते ते? हो ते. आणि नंतर मग फोनवरती मग आम्ही एकमेकांना पण तुम्ही होकार बोलले नाही दोघे त्या दिवशी? नाही, त्या दिवशी का बोलायला दिलं नाही तुम्हाला? नाही बोललो. नाही बोलायला दिला त्या दिवशी. आणि मग लग्न ठरलं का? लग्न ठरलं. काय हो, कशी असून? दिसायला जशी सुंदर तशी मनाने सुंदर. खरं सांगा सासूबाई कशा आहे तो? खूप छान आहे. म्हणजे मला कधी असं जाणवलंच नाही की ते सासू आहेत करून. आणि कधी असं भांडणं नाही, बोलणं नाही. आणि काही चुकलं तरी त्या बोलतात आणि पुन्हा लगेच बोलायला येतात. असं कधी वाटतच नाही की त्या सासू आहेत करून. आणि खूप त्यांनी मला सपोर्ट केला प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे माझ्या लग्नानंतर मी माझं शिक्षण कंप्लीट केलं, MBA वगैरे डिप्लोमा केला. मला शिकण्याची आवड होती. बरं. तर त्यात त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि नेहमी प्रोत्साहन करतात. म्हणजे माझं असं झालं की मला वाटलं की लग्न झालं म्हणजे सगळं संपलं आणि माझं खूप कमी वयात लग्न झालं.
22व्या वर्षी माझं लग्न झालं. ग्रॅज्युएट झाली आणि त्यांनी मला पाहिलं, पसंत केलं आणि लगेच लग्न ठरलं. मग मला असं वाटलं की आता सगळं संपलं, म्हणजे लग्न झालं, मुलं झाली. पण त्यांनी कधी असं जाणून नाही दिलं की तुम्ही हेच करायला पाहिजे, सुना आहेत, तुम्ही असंच राहा, असंच घाला, इकडेच जा, तिकडेच जा, असं कधीच झालं नाही. आणि लग्नानंतर पण मला तीच त्यांनी मुभा दिली, जी कदाचित मी माझ्या घरी असती तरी तशीच भेटली असती. मला मुलगी झाल्यानंतर त्यांनी मला प्रोत्साहन दिलं की नाही, तू पार्टिसिपेट कर, तू डान्स कर. ही आता सून तुमच्या घरात आली, हो की नाही? हो तुम्ही तर ते तिला घेऊनच आलात, हो हो की नाही? प्रवचनाला जाता जाता घरात कोणाचं प्रवचन असतं? घरात माझंच प्रवचन असतं. हो का? हो हो. बरोबर. आणि ते दोन्ही सुना हां, ऍडजस्ट ऐकत असतात. करतात. कदाचित ते एका कानाने ऐकतात, एका कानाने सोडून देतात. पर्याय नाही ना त्यांनी. पर्याय नाही, कारण इकडून आम्हाला सांगणं झालं की आम्ही तसं करतो. असं सांगितलंय तुम्हाला? चला, सूनबाईंनी सासूबाईंना सांगितलेलं आहे की तुम्ही कितीही बोललात तरी आम्ही एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडून देतो, कारण ते जर ठेवून दिलं तर आणखी तो स्फोट व्हायला नको. त्याच्यामुळे बरं आहे सासूबाई, आता ह्या 2 सुनांशी सुद्धा बोलायला पाहिजे मला खरं तर. मला त्यांचा राग आला ना की मी पान खाते, गप्प बसून राहते 15-20 तर मिनिटं. हे बेस्ट आहे पण, हो की नाही? ऐकण्यापेक्षा. मग दिवसभरात साधारण किती पानं होतात तुमची? होतात 8-10. पण दिवसभर आम्ही नसतो, रात्री जास्त होतात. म्हणजे दोन्ही सुना घरी आल्या की पान जोरात. पण माऊली, तुम्हाला आता आम्ही विनंती करणार आहोत, इतक्या वर्ष तुम्ही पान खातात, पण तरी सुद्धा आता त्या पानावर कंट्रोल करा. आणि त्याची जबाबदारी आता सुनांवर आहे. आम्ही तर त्यांना सांगतो नेहमी की नाही, त्यांनी काय सांगितलं, राग आला की मी पान खाते. अशा वेळेला त्या जर 7 पान खात असतील तर ते मग राग आम्हाला तेवढा राग कंट्रोल करायला लागेल. तुमचा नाही, त्यांचा कसा होईल ते बघा ना. काय होणार आहे होईल होईल. आजपासून? हो, प्रॉमिस? प्रॉमिस. आता या गप्पा अशाच सुरू असताना दोन्ही मुलांनाही मी बोलतं करणार आहे पुढच्या सिच्युएशनवरती. पण आत्ता एक छोटासा खेळ बघूया, दोघींपैकी कोण जिंकणार. खेळ सोपा आहे. 1 मिनिटामध्ये तुम्हाला फुगे फुगवायचे. तुम्ही फुगा फुगवायचा आणि सासूबाई तुम्ही त्याला गाठ मारायची किंवा पकडून ठेवायचं. पकडून ठेवा 7. हां, म्हणजे 7ही फुग्यातली हवा जाऊ द्यायची नाही. तुमची वेळ सुरू होते आत्ता. 1. लवकर, हवा जाऊ देऊ नका. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. किती आहेत? 6 आणि 2 8. 8. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. पुढच्या टप्प्यावरती खेळाला सुरुवात होणार आहे. या माऊलीबद्दल मिस्टरांना काय बोलायचं ते मला ऐकायचं. काही नाही, 9 वर्ष तिने मला लग्नात खूप साथ दिली. आयुष्यात चढ उतार आले, खूप आले, त्यात खूप सांभाळून घेतलं. खूप मनमिळाऊ, प्रेमळ अशी सुंदर बायको मला आईने शोधून दिली. जाऊबाई, काय सांगाल यांच्याबद्दल? तुमच्यापैकी दोघींपैकी या घरात आधी कोण आलं? त्या आल्या. हां, जाऊबाईंबद्दल काय सांगाल? चांगले आहेत. म्हणजे आम्ही एकमेकींना खूप ॲडजस्ट करतो. असं हे नाही आहे आमचं की कशात रुसवा फुगवा नाही आहे. जरा दिराला विचारूया वहिनीबद्दल. मी तर तिला अजून तिच्या माहेरच्या नावानेच हाक मारतो. प्रणाली तिचं माहेरचं नाव आहे. मी तिला अजून पण प्रणाली म्हणूनच हाक मारतो. ती नेहमी असं काय हे आलं ना, फंक्शन आलं तर ती बोलेल की माया पाया पड. मुलं हे तू लहान आहेस, तू माझ्या पाया पडला पाहिजे. उलट काही फंक्शन आलं तरी हेच आमचं भांडण नाही, असतं. मला असं वाटतं तुमच्यामध्ये सुद्धा इतकं छान एकोप्याचं वातावरण आहे आणि ते तसंच राहावं ही प्रार्थना. पण तरी सुद्धा आता बाकी आहेत ना शेजारी किंवा त्यांच्याशी नातेवाईक, यांना या माऊलीबद्दल काय म्हणायचं ते ऐकायचं. द्या. आज आम्ही 35 वर्ष इथे राहतो आहे, पण जेवढ्या आमच्या मुली लग्न होऊन गेल्या आणि आत्ता सुना ज्या आल्या त्या आमच्या मुलीच आहेत. आम्हाला मुलीप्रमाणेच आहेत. आणि ही सासू सांगायचं म्हटलं तर ही माझी मैत्रीणच. एक प्रसंग मला आवर्जून सांगावासा वाटतो. आम्ही गावी होतो आणि माझी मोठी मुलगी भरपूर आजारी झाली, कावीळ झाली होती. पण ह्या माऊलीने ॲडमिट करून 1 रात्र माझ्या मुलीबरोबर ती राहिली. आज माझी जी मुलगी आहे ना ती तिच्यामुळे.
मी कधीच तिला ह्या गोष्टीसाठी तरी मी कधीच तिला विसरणार नाही. अजून कोण बोलणार? ही माझी मुलगी आहे आणि ह्या माझ्या इंदाई आहेत. अरे वा, सासूबाई. चांगल्या आहेत तशा स्वभावाने वगैरे, बोलणं वगैरे आमचं आताच आमचं कमी झालं येणं जाणं. की तिची छोटी मुलगी माझ्याकडे असते. मोठ्या मुलीवर थोडी रागवते, तर थोडी कमी रागवते तिच्यावर. कळलं, पान का जास्त खातात त्या. आता एक छोटंसं टास्क आहे. मी काही प्रश्न विचारणार तुम्हाला, त्याचं उत्तर आमच्या दिशेने जे असणार ते आम्ही वाचणार. हां, ते आम्ही उत्तर ठरवणार. म्हणजे आता समजा तुम्हाला विचारलं, तुमची आई ही तुमच्या बायकोची कोण, तर उत्तर काय? सासू. सासू. म्हणून असं दाखवायचं, म्हणजे 1 गुण मिळाला. 5 प्रश्न आहेत. या दोघींपैकी ज्यांना जास्त गुण मिळणार त्यांना आज बक्षीस मिळणार. आधी मला जनरल विचारायचं आहे, जेवण दोघी छान करतात? हो. हां, हो. नक्की? नक्की. व्हेरी गुड. भाकरी कोण छान बनवतं? आई. दाखवायचा आणि तुम्ही गुण मोजायचे सगळ्यांनी. किती झाला सासूबाईंना? सासूबाई 1. दिवसभरात जास्त काम कोण करतं? सून. हो, गप बसा तिकडे. मुलाने उत्तर दिलंय. सासू बसून असतात. उगाच काय सांगता तुम्ही? नाही, असं नाही. अरे गप बसा, आता बोलायचं नाही. मग तुम्ही सून का म्हणालात? ती सकाळी 6 वाजता उठून आमच्या सगळ्यांचा डब्बा, स्वतःचा डब्बा, ऑफिसला जाऊन परत संध्याकाळी येऊन जेवण करून मग आम्ही सगळे जेवण मग ती पुढे जाते. त्याच्यामुळे सून जास्त काम करते. सासूबाई आराम करतात. थोडा आराम करते. थोडा आराम करते. होय ना. जर समजा एखादं कारण सांगून सटकायचं असेल तर कुणाला कारण सांगून सटकणं सोपं? आईला की सुनेला? हां, आईला. म्हणजे आईला शेंडी लवकर लावता येते आणि यांना त्यांना नाही लावता येत लवकर. म्हणजे इतकी वर्ष आईला शेंडी लावताय. हो. तुमच्यावर या दोघींपैकी जास्त प्रेम कोणाचं आहे? तुम्ही श्वास का घेतला एवढा? उत्तर एकच द्यायचं आहे. सासू. काय हो? हां, कारण आईशिवाय जास्त प्रेम जगात कोणी नाही करू शकत. नाही नाही, हे फिलॉसॉफी झाली. नाही, ते नाही fact. नाही, आता तुमच्या दोघींच्या बाबतीत विचारायचा प्रश्न झाला तर सगळ्यात जास्त त्यांच्यावर प्रेम, त्यांचं म्हणणं असं आहे की आईचं आहे, सासूबाईंचं आहे. तुमचं नाही आहे तेवढं. प्रेम आहे, पण आईच्या प्रेमाला कोणाची तोड नसते. नाही, ती गोष्ट मी ऍग्री करते की हा आहे. म्हणजे हे मान्य आहे हो, तुम्हाला? मान्य आहे. होय ना? आई ही आईच असते. पण एरवी हे तुम्हाला कधी म्हणतात का की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून? हे त्यांनी अजूनपर्यंत म्हटलेलं नाही. मी म्हटलं ना की ते बोलत नाही, ते व्यक्त नाही होत. म्हणून मी तो झेंडा दिला आता त्यांच्या. दोघींपैकी कुणाचा राग लवकर निवळतो? हो, हां. काय? सुनबाईंचा राग लवकर जातो आणि सासूबाईंचा जास्त टाइम राहतो. माझा फार वेळ राहतो. हो. हां, फार एकदा वेळ. राग आला की आला. हां, आला आणि ते परत सरळ होत नाही तोपर्यंत मी भडकलेली असते. मग सरळ करा ते. पण ह्यांनी एकदम प्रामाणिकपणे खरी उत्तरं दिली असं नाही वाटत तुम्हाला? हां, हा, खरीच उत्तरं दिली. हो ना. बरं वाटतंय तुम्हाला हो, ऐकून? खूप आनंद वाटतो. मग मला सांगा, आता सर्वाधिक 5 पैकी त्यांना किती गुण मिळाले? 3. आणि यांना? त्यामुळे विजेता कोण? अभिनंदन. चला, आणि या आनंदाच्या प्रसंगी सासूबाईंना आज बक्षीस मिळणार आहे. सुनबाईचंही या घरात आल्यानंतर त्या सगळ्यांना सामावून घेणं हे मोठेपण आहेच. पण आजच्या खेळात अगं सासूबाई असं म्हणत सासूबाईंनी बक्षीस मिळवलेलं आहे. तेव्हा सासूबाईंना आज सर्वाधिक गुण मिळालेत घरात. हां, आणि ते मुलांनी दिलेत परीक्षक म्हणून. ओटीजी, ओव्हन, टोस्टर आणि ग्रिल. माझ्या घरामध्ये एवढी एकच गोष्ट नव्हती. झी मराठीकडून ही भेट. काय मस्त सिच्युएशन आहे, हो ना. आता सुनेवर जर आरोप झाला तर त्याची वकिली सासूबाई करणार आहेत आणि सासूबाईंवर आरोप झाला तर सुनबाई वकिली करणार आहेत. मला बघायचं आहे नेमकं काय घडणार. या सगळ्यांनी ना काही आरोप लिहून ठेवलेले आहेत, ते आधी मी बघतो कुठले कुठले आहेत. सासूबाई, तुमच्या स्वभावातली एक गोष्ट अशी आहे, किती तुम्ही टेन्शनमध्ये असता की रात्री झोपताना मात्र तुम्ही गोळी घ्यायची सवय केलेली आहे, असा तुमच्यावर आरोप आहे. मान्य आहे तुम्हाला? हो, मान्य. मग त्या घेतात गोळी. मग त्याच्यावरती काय म्हणणं आहे तुमचं?
त्यांचं जे काम होतं, त्यांनी जे त्यांच्या वेळेमध्ये जे काम केलं होतं, त्यांचा स्वतःचा व्यवसाय होता आणि त्यावेळी त्यांनी खूप मेहनत केली त्याच्यासाठी आणि पूर्ण रात्रभर जागून ते काम पूर्ण करायचे, खाद्यपदार्थ बनवायचे आणि त्याच्यामुळे त्यांना ते वेळेचं भान नव्हतं आणि आपली झोप म्हणजे तेव्हा त्यांची ती झोप उडत गेली आणि आता अशी सिच्युएशन आली की इतक्या वर्ष कष्ट ते केले आणि आता त्यांना ती झोप येत नाही आणि आता त्यांना ती झोप पाहिजे, त्याच्यामुळे ती गोळी घ्यावी लागली. तुम्ही उडवली. अरे सुनबाई टेन्शन जास्त घेते असा आरोप आहे, खरंय? हां, टेन्शन ती जास्त घेते, पण कोणतंही काम करायचं झालं की त्याच्यात ती स्वतःला इतकी झोकून देते की तिला ते आपोआप त्याचं टेन्शन येतं. बरं, पण तसं तिने करू नये, कारण ती चपळ आहे, ती क्विक करते कोणते काम करताना. पुढचा आरोप असा आहे सुनेवरती, सासूबाई जास्त चहा पितात. काय हो? हो, त्या खूप चहा पितात. मग मान्य आहे? मान्य आहे, कारण त्यांचं ते मी म्हटलं ना, त्यांचं जो बेस होता 16 वर्ष त्यांनी जितके कष्ट केलेत ना, त्याच्यामुळे रिफ्रेशमेंटसाठी त्यांना ती चहा घेण्याची एक सवय झाली. बरोबर. सुनेच्या हातचा चहा मिळत नाही त्यांना असा आरोप. नाही, असं नाहीये, आम्ही घरी असल्यावरती त्यांना देतो चहा. तोच उकळून देता, तो नाही, नवा नाही मिळत. काय म्हणताय? नवा त्यांनाही आवडत नाही, तो चुकायला आवडतो. खूप चिडचिड करते ती. हा, खूप चिडते, पण ती आत्ता चिडायला लागलेली आहे. सासूबाईंना जर आज एक शब्द द्यायचा असेल तर कुठला द्या? मी चिडचिड करणार नाही. असं केलं तर आवडेल तुम्हाला? खूपच आनंद होईल. ती जर चिडली नाही, सगळं आनंदाने तिने केलं तर मी तिच्यावर अधिक खुश होईल की राधा ही माझी बावरी आणि घरातले कावरे बावरे. तुम्ही क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? माझ्या आई वडिलांची. का? म्हणजे जेव्हा मी खूप चिडते ना, तेव्हा मला म्हणजे मी इथे कोणावरती राग नाही काढत, कारण एक आई वडिलांचे संस्कार असतात. क्षमा मागायला म्हणजे ह्या निमित्ताने मागावीशी वाटते. तुम्ही जरा इकडे या. आधी सूनबाईंना विचारतो, पैठणी कोणाला दिली पाहिजे? आईना द्या. माझ्याकडे पैठणी आहे छान. आता ऐका ना, तिलाच द्या आवडीने. तुमचं म्हणणं काय, पैठणी कोणाला दिली पाहिजे? सुनेल. सूनबाई म्हणतायत सासूबाईंना, सासूबाई म्हणतायत सूनबाईंना. एक मत पडलेलं आहे आणि आता मला मुलाला विचारायचं परत फसवलं. मी नाही. पण प्रत्येक वेळेला धर्मसंकटात का टाकायचं तुम्हाला, हो की नाही? चला अजून एक आपण करूया. यामध्ये असंख्य चिठ्ठ्या आहेत, याच्यात आई आणि बायको असं लिहिलेलं आहे. एक चिठ्ठी काढायची आहे, ती तुम्ही काढायची. ठीक. हा, बघूया आता सन्मान कोणाचा. शेवटी घरातलाच सन्मान आहे. एका माऊलीने खूप कॉम्प्रोमाइज सॅक्रिफाईस करून या कुटुंबाला मोठं करण्यासाठी त्यांचं योगदान दिलेलं आहे. तर दुसऱ्या माऊलीनं घराचा उंबरठा ओलांडून या घरात येऊन सगळ्यांना आपलंसं केलेलं आहे. दोघीही एकमेकीवर खूप प्रेम करतात. त्यांचा चेहरा मात्र छान बघण्यासारखा झालेला आहे. आणि आता या चिठ्ठ्या आणि या चिठ्ठ्यामधून आज सन्मान होणार आहे सासूबाईंचा. आता तुम्हाला असं वाटेल की यामध्ये सगळ्याच सासूबाई लिहिलेल्या आहेत का, तर मी चेक करतो. ही जर चिठ्ठी काढली असती तर याच्यात सूनबाई आलं असतं. तर यामध्ये सासूबाई आणि सूनबाई असं लिहिलेलं आहे. पण आता सन्मान करूया आपण सासूबाईंचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. वहिनी, तुम्हाला मिळालं चांदीचं नाणं, अभिनंदन. आणि आज
सासूबाईंना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठण. अभिनंदन. हसत खेळत रंगलेला आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.